राहतात हलके असल्या कारणाने, त्याच्यामुळं रोग हा पसरला जातो. मग हे पसरणारे रोग हे रोग यामुळेच पसरतात. त्यानंतर आपण बघणार आहोत नॉन इन्फेक्शियस डिसीज. नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, तर असंक्रमक रोग. द डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू द इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर called as non-infectious disease. Such diseases arise in human body itself due to the certain reasons. Diseases which do not म्हणजे काय, तर असे काही रोगे आहेत की जे एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत, व्यक्तीपर्यंत पोचत नाहीत, पसरत नाहीत, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन इन्फेक्शियस डिसीज. फर्स्ट इज कॅन्सर. कॅन्सर इज अनकंट्रोल्ड अँड ॲबडॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड एज कॅन्सर. कॅन्सर म्हणजेच काय, तर अनकंट्रोल्ड ॲबनॉर्मल ग्रोथ म्हणजेच पेशींची अनियंत्रित व सामान्य वाढीस असणं, त्याला आपण म्हणतो कर्करोग. ग्रुप ऑर लम्प्स ऑफ कॅन्सरियस सेल्स इज कॉल्ड एज मॅग्लेन ट्यूमर. म्हणजेच कर्करोगाच्या पेशीसमूहास किंवा गाठीस दुर्धर्म्य अर्बुद असे म्हणतात. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स. कर्करोग वेगवेगळ्या अवयवामध्ये होतो. माउथ, त्यानंतर टंग, नेक्स्ट स्टमक, ब्रेस्ट, युटेरस अँड स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. या अनेक प्रकारच्या ऊतीमध्ये हा रोग होऊ शकतो. मग रिझन्स, कारण काय, तर कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम. म्हणजेच तंबाखू खाणे, गुटखा खाणे आणि धूम्रपान करणे यामुळे हा रोग होतो. लॅक ऑफ फायबर कंटेंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये तंतूंची कमी असणे. चोथायुक्त फळांचे समावेश नसणे. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड म्हणजे अन्नपदार्थामध्ये जंक फूडचा अति प्रमाणात वापर करणे. पालेभाज्या कमी वापरणे. हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. आनुवंशिकता हे सुद्धा एक कारण असू शकते. दीज आर द रिझन्स. सिम्पटम्स, लक्षणं काय बघू. क्रोनिक कफ, होर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॉलिंग. क्रोनिक कफ म्हणजे काय, दीर्घकालीन खोकला. होर्स व्हॉइस म्हणजेच आपल्या घोगरा आवाज किंवा गिळताना त्रास होणे, हे त्याची लक्षणं आहेत. उपचार करून सुद्धा हा रोग बरा होत नाही. इनक्युरेबल स्केर अँड इन्फ्लॅमेशन म्हणजे उपचार करून न होणारा रोग. लम्प्स इन ब्रेस्ट म्हणजे स्तनात गाठी होणे, हे एक त्याचं सिम्पटम आहे. द अनएक्सप्लेन्ड वेट लॉस म्हणजे अकारण वजन वाढणे, ही आहे त्याची कारण. डू यू नो द मॉडर्न डायग्नोस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. ह्याची ट्रीटमेंट काय, तर व्हेरियस टेक्निक्स लाईक सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर युज्ड इन डायग्नोसिस ऑफ द कॅन्सर. ह्या सगळे प्रोसेसेस उपचारासाठी, कॅन्सरच्या उपचारासाठी वापरल्या जातात. मग ट्रीटमेंट, in case of treatment along with the conventional methods like chemotherapy, radiation therapy and surgery, modern techniques like robotics and laparoscopic surgery are also followed. म्हणजे ही होऊ नये म्हणून किंवा त्याच्यावर उपचार म्हणून त्याच्यावर सिटी स्कॅन, आय स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी केली जाते. त्यानंतर रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या पद्धतीद्वारे बरोबरच रोबोटिक सर्जरी सुद्धा केली जाते. ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की कंट्रोल डाएट हेल्प्स टू द प्रिव्हेंट सम टाइप्स ऑफ कॅन्सर. जर आपला डाएट किंवा आहार हा कंट्रोल्ड असला, समतोल असला, नियंत्रित असला तर हा रोग होऊ शकत नाही. फिजिकल एक्सरसाइज म्हणजे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. ही आहे मॉडर्न ट्रीटमेंट सुद्धा याला बेनिफिशियल ठरलेली आहे. अवॉइड द ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, चिमिंग अँड स्मोकिंग म्हणजेच तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे ह्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका, हे लक्षात ठेवायचं आहे. याबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यासुद्धा यात खूप
फायदा होतो. नेक्स्ट वन इज डायबिटीज. देन व्हॉट इज द डायबिटीज? The hormone insulin produced in the pancreas controls the level of sugar glucose in blood. आपल्या स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारे इन्सुलिन नावाचं हे संप्रेरक असतं, ते रक्तातील ग्लुकोजच्या शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. इफ द इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी अँड ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल्ड, दिस डिसऑर्डर इज कॉल्ड एज डायबिटीज. या इन्सुलिनचे प्रमाण जर कमी झाले तर शर्करेचे प्रमाण हे नियंत्रित होत नाही. याच विकाराला किंवा या रोगालाच आपण म्हणतो मधुमेह म्हणजेच डायबिटीस. मग याची कारणे कुठली आहेत तर ते आपण बघूयात. सिम्पटम्स, लक्षणं बघूयात. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, सारखे रात्री लघवी होणे किंवा मूत्रविसर्जनास वारंवार जाणे, हे आहे त्याचे सिम्पटम्स. इन्क्रीज ऑब्सिटी ऑर वेट लॉस, म्हणजे अतिलठ्ठपणा, अनुवंशिकता किंवा व्यायामाचा अभाव ही त्याची कारणे असू शकतात. किंवा मानसिक ताण, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज म्हणजेच कमी व्यायाम असणे. मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक ताणतणाव. तर याची प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत, उपचार काय आहेत? तर फॉलोइंग द प्रॉपर डाएट, मेडिसिन्स अँड एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स. इट हेल्प्स कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. म्हणजे प्रॉपर डाएट, समतोल आहार पाहिजे, व्यवस्थित उपचार असलेले पाहिजेत आणि नियमित व्यायाम असणे, हेच त्याची उपचार आहेत. नंतर आपण बघूया त्यानंतरचा रोग आहे. डू यू नो it has the largest number of diabetes patients in the world at present. Approximately 7 crore diabetes patients are present in country. आपल्या देशामध्ये 7 करोड लोक हे डायबिटीज पेशंट आहेत. नेक्स्ट वन इज हार्ट डिसीज. हार्ट डिसीज, the efficiency of heart decreases due to the decreased blood supply and thereby the oxygen and nutrients supplied to the हार्ट मसल्स. म्हणजेच काय, हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा पुरवठा किंवा जो ऑक्सिजन किंवा पूरक आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा जर अपुरा पडला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे हृदयाला कार्य करण्यात जास्त त्रास होतो. ड्यू टू दिस हार्ट हॅज परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू द स्ट्रेस अँड दिस मे कॉज द heart attack. If someone has a heart attack, immediate consultation of a doctor and treatment is necessary. जर हृदयाचा झटका आला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार घ्या. कारणे कुठले, लक्षणं कुठली तर सिव्हिअर चेस्ट पेन म्हणजे छातीमध्ये तीव्र दुखणे. पेन इन शोल्डर्स, नेक्स अँड आर्म, आपल्या स्नायूमध्ये दुखणे. किंवा क्रॅम्प्स इन हँड म्हणजे हातामध्ये कंप जाणवणे. अनइझीनेस अँड ट्रेमर्स म्हणजेच असह्य वेदना होणे, ही त्याची लक्षणे आहेत. किंवा स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम म्हणजेच धूम्रपान करणे किंवा दारू सेवन करणे. डायबिटीज, हायपरटेन्शन, ऑब्सिटी, घाम येणे, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज म्हणजेच कमी व्यायाम करणे. हेरेडिटी, अनुवंशिक सुद्धा होऊ शकतो. मेंटल स्ट्रेस, अँगर अँड एनेक्सिटी म्हणजेच मानसिक ताण, जास्त राग करणे, ही त्याची लक्षणे आहेत. रागीटपणा ही त्याची कारणे आहेत. ताण तणाव, त्यानंतर चिंता करणे, सतत बैठे काम करत राहणे, सतत त्यानंतर लठ्ठपणा, शारीरिक श्रमांची कमतरता, त्यानंतर व्यायामाचा अभाव, ही सगळी हृदयविकाराची कारणे आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. किंवा कारण का, छातीत असह्य वेदना आणि वेदनामुळे खांदे मान दुखत असतात, हात आकडत असतात. त्यानंतर हार्ट डिसीज, हृदयविकारच्या पेशंटसाठी अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, हार्ट ट्रान्सप्लांट,
म्हणजे हृदय प्रत्यारोपण ही त्याच्यावरचे उपचार आहेत. फर्स्ट कॉल द 108 फॉर ॲम्ब्युलन्स. जर समजा हार्ट अटॅक आला तर पहिल्यांदा 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करा. चेक द कॉन्सिक्वेन्स ऑफ द पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. म्हणजेच काय, रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का नाही ते तपासा. Keep a patient lying on the back in horizontal position on hard surface and perform the compression only life support. म्हणजेच त्या रुग्णाला कडक जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने छातीवर दाब द्यायचा. या पद्धतीला आपण कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे COLS असे म्हणतात. अर्ली रिकग्नेशन अँड ॲक्टिव्हेशन, अर्ली चेस्ट कॉम्प्रेशन अँड अर्ली ट्रान्सफर म्हणजेच काय, 120 ते 100 ते 120च्या गतीनं त्याला दाब द्यायचा 30 वेळा, छातीच्या मध्यभागी दाब द्यायचा आणि दवाखान्यात न्यायचं. द मिसयूज ऑफ मेडिसिन्स. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. म्हणजे असे काही लोक असतात की ती प्रिस्क्रिप्शन न देता, म्हणजे डॉक्टरांनी ते गोळ्या न देता औषधं घेतात. ओव्हरडोस ऑफ द मेडिसिन्स मे अफेक्ट द बॉडी. ओव्हरडोस म्हणजे अति जर आपण प्रतिजैविकाचा वापर केला, औषधाचा वापर केला तर त्याचा परिणाम हा हार्टवर होतो. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू द नॉसिया, स्टमक, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग. म्हणजेच आपल्या प्रतिजैविकाचा अतिवापर करणे, मळमळ, पोटदुखी, जुलाब किंवा पांढरे चट्टे पडणे ही मिसयूज म्हणजे औषधाचा जर गैरवापर केला तर ही लक्षण ही आपल्याला लक्षणं दिसून येतात. पेन किलर जर आपण जास्त घेतले तर ते आपल्या नर्वस सिस्टीमला डॅमेज करतात, एक्सिटरी सिस्टीमला आणि लिव्हरला सुद्धा डॅमेज करतात. पेन किलर जे आपण घेतो म्हणजे वेदनाशामक ज्या औषधं गोळ्या असतात ते जर आपण अति घेतलं तर आपल्या नर्वस सिस्टीमला म्हणजेच आपल्या मेंदूला त्याचा डायरेक्ट परिणाम दिसून येतो आणि तसंच यकृत आणि उत्सर्जन किंवा चेतासंस्थेवर परिणाम दिसून येतो. त्यानंतर आहे जेनेरिक मेडिसिन्स. म्हणजेच जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज द जनरल मेडिसिन्स. म्हणजे जेनेरिक औषधे ही सामान्य औषधे असतात. देर आर मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. म्हणजे कुठल्याही वस्तूला पेटंट असतो, ज्याने तो तयार केला आहे त्याच्या नावाने तो पेटंट असतो. औषध निर्मिती किंवा वितरण कोणतेही पेटंटशिवाय केली जाते. दीज मेडिसिन्स आर ॲट पार इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स. म्हणजेच जेनेरिक औषधे ही ब्रँडेड कुठलंही औषध असतं त्याला समकक्ष असतात किंवा त्याच दर्जाची असतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू fewer expenses on research as their formula is readily available. म्हणजेच त्या औषधांचं जेनेरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरचा खर्च वाचतो आणि त्यामुळे काय होतं, औषधांची किंमत ही ब्रँडेड औषधापेक्षा तुलनेने खूप कमी होते. त्याच्यामुळे ते आपल्याला जेनेरिक मेडिसिन्स हे कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात. ही औषधे सामान्य औषधासारखीच असतात पण त्याला कोणतेही पेटंट शिवाय ते विकता येतात. ह्या औषधामध्ये काय असतं, औषधातील घटकांचे प्रमाण किंवा तो फॉर्म्युला तयारच असतो. तो तयार असल्यामुळे काय होतं, त्याच्या संशोधनावरचा खर्च वाचतो. यूज ऑफ ICT म्हणजे जर याला संप्रेषण तंत्रज्ञानाची जर जोड दिली, यू कॅन इझिली ऑब्टेन द जेनेरिक मेडिसिन्स युझिंग मोबाईल ॲप्स लाईक हेल्थ कार्ट अँड जनसमाधान. या ॲपवरून आपल्याला ही जेनेरिक औषधे मिळवता येतात. लाईफस्टाईल अँड डिसिजेस म्हणजे जीवनशैली आणि आजार आपण बघणार आहोत. लाईफस्टाईल इन्क्लुडेस द डेली रुटीन अँड टाईप्स ऑफ फूड. आपली जे जीवनशैली म्हणजेच काय, आहार विहार यामध्ये आपल्या रोजची जी दिनचर्या असते म्हणजे रोजची जी कामं असतात आणि आहाराचा यामध्ये
समावेश होतो, त्याला आपण म्हणतो जीवनशैली. मग त्यामध्ये काय येतं, आजकाल लोक काय उशिरा उठतात, उशिरा झोपतात, आहाराच्या वेळा सारख्या बदलतात, व्यायाम आणि कष्टाची कमी कमी असतात, सतत जंक फूड खाल्ल्यामुळे ते आजारी पडतात. म्हणून काय आजार पडण्याचे प्रमाण यामुळे वाढलेले दिसून येते. हे कमी करण्यासाठी आपली जीवनशैली ही अंगीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य आहार, योग्य झोप, व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम, व्यायाम हे करणे अत्यावश्यक आहे. आपल्या शरीराला झेपेल असाच व्यायाम करणे महत्त्वाचे ठरते. प्राणायाम आणि योगासने हे तंत्रज्ञानाच्याच मार्गदर्शनाखाली करायचे असतात. विविध प्राणायाम आणि योगासनाचे आपण खूप व्हिडिओ बघतो यूट्यूबवर किंवा टी व्हीवर, ते आपण बघून करायचं आहे. देन नेक्स्ट वन इज वॅक्सिनेशन. इट इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द डिसीजेस. ही आजार होऊ नये म्हणून आपण त्याला प्रतिबंध म्हणून लसीकरण वापरतो. डू यू नो, माहिती आहे का तुम्हाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. जन औषधी योजना ही 1 जुलै 2015ला भारत सरकारने जाहीर केली. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाचे औषधे आपल्याला कमी किमतीत मिळतात पूर्ण भारतात. इन अमेरिका 80% मेडिसिन्स युज्ड आर जेनेरिक. अमेरिकेमध्ये 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो. ड्यू टू दिस हंड्रेड्स ऑफ बिलियन ऑफ मनी इज सेव्ड देअर. म्हणजेच त्याच्यामुळे या औषधावरचा शेकडो अब्ज रुपये त्यांनी वाचलेले आहेत. लेट अस सेलिब्रेट द हेल्थ अवेअरनेस डेज. 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानंतर 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनेशन डे म्हणजेच जागतिक रक्तदान दिन. 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे म्हणजे जागतिक हृदय दिन. आणि 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीस डे म्हणजे जागतिक मधुमेह दिन. त्यानंतरचा पॉईंट आहे ब्लड डोनेशन. 1 युनिट ऑफ ब्लड डोनेटेड बाय पर्सन कॅन फुलफिल द नीड ऑफ 3 persons ॲट अ टाइम. ब्लड डोनेशन म्हणजे काय, रक्तदान करणे. रक्तदान म्हणजे ह्या रक्तदानाचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करत असते. 1 पिशवी. जसे की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका या आपण डोनेट करत असतो. 1 कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 persons बाय डोनेटिंग द ब्लड फॉर 4 times ऑफ अ इयर. जर आपण एका वर्षात 4दा जर रक्तदान केलं तर 12 रुग्णांचे प्राण आपल्याला वाचवता येतात. त्यानंतर नेत्रदान सुद्धा महत्त्वाचं आहे. मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान सुद्धा करता येते.